आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होऊ लागले। जून महिन्यात राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत, पण राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका उत्तर प्रदेशमधल्या भाजपच्या एका खासदाराने घेतली, कारण त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केलाय। त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी असं म्हटलंय भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी। 5 जूनला राज ठाकरे अयोध्येत जाणार आहेत। त्यांच्या दौऱ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे। दुसरीकडे उत्तर प्रदेशमधल्या भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांनी थेट मागणी केल्यामुळे उत्तर प्रदेशातलं सुद्धा राजकीय वातावरण ढवळून निघणार यात काहीच शंका नाही। देखिए, मैंने एक दिन, मैं इधर थोड़ा समय कम मिलता है, लेकिन एक दिन मैंने देखा कि राज ठाकरे साहब अयोध्या आना चाहते हैं और ये देखा कि मुख्यमंत्री से वो मिलेंगे, तो मेरे मन को बड़ा क्षोभ हुआ और मैं कई दिन से सोच विचार कर रहा था। तो आज मैंने उसको ट्वीट किया कि जब तक वो उत्तर भारतीयों से सार्वजनिक तौर पर माफ़ी ना मांगे तब तक उनको अयोध्या नहीं आना चाहिए, और आएंगे तो मैं उनको घुसने नहीं दूंगा अयोध्या में, पहले वो माफ़ी मांगे। दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत असला तरी हा दौरा निर्विघ्न पार पडेल असा विश्वास मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला। जे काही दौऱ्याबाबतचे किंवा त्यांची जी काही मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज जो आहे तो दूर करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपातील अनेक वरिष्ठ नेते आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, चंद्रकांत पाटील साहेब आहेत, यूपी प्रदेश भाजपाचे नेते जे आहेत, योगी जे आहेत, यांच्या पातळीवर हे सामंजस्याने हा विषय मिटेल आणि मिटवला जाईल। त्यामुळे हा फार काही गंभीर विषय नाहीये। पूर्वनियोजित कार्यक्रम आहे अयोध्या दौऱ्याचा, तो होणारच। तिकडे राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये एक गुन्हा दाखल झालाय। आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे। या गुन्ह्याप्रकरणी सिटी चौक पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गिरी यांनी तपासही सुरू केला। पोलिसांनी सभास्थळाचा पंचनामा केला, सभेच्या भाषणाचे पुरावे सुद्धा जमा केले। साक्षीदारांचा जबाब उद्या नोंदवला जाणार आहे। राज ठाकरे यांना या प्रकरणी लगेचच नोटीस द्यायची की नाही हे तपास अधिकाऱ्यांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल असं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। कुठलाही गुन्हा दाखल झाल्यानंतर जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतात ते गुन्ह्याच्या तपासाची दिशा ठरवतात। वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करतात। याही गुन्ह्यामध्ये जसं बाकी गुन्ह्यांमध्ये तपासची दिशा ठरवली जाते तशी दिशा ठरवून पुढील तपास हळूहळू केला जाईल। तिकडे राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत असतानाच राज्यातलं मशीद आणि मंदिर यावरच्या भोंग्यांचं राजकारण मात्र तापतंय। चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपात राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली। ही याचिका इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केली। त्यामुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात। अनेक सभेमध्ये मुस्लिमांच्या विरोधामध्ये काहीतरी चुकीचं बोलताय, नियमाला धरून नसतंय, घटनेला धरून नसतंय, कलमाला धरून नसतंय आणि आपण भडकाऊ भाषण करता। त्यामुळं तुमच्या विरोधामध्ये मी हायकोर्ट या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि राज ठाकरे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल का करू नये यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र दिलं होतं, माननीय गृहमंत्र्यांना पत्र दिलं होतं, आजर मदन पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं, अशा अनेक पोलीस स्टेशनला मी पत्र दिलं होतं। ज्यांना 15 वर्ष भोंग्यांचा त्रास झाला नाही त्यांना भाऊ मुख्यमंत्री झाला आणि भोंग्यांचा त्रास होऊ लागला असा थेट टोला लगावलाय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी। त्यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट कौटुंबिक मुद्दा उपस्थित करत टीका केली। यांचे लाडके देवेंद्र मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही असंही राऊत म्हणाले। संजय राऊत हे पुण्यातल्या हडपसर इथे जाहीर सभेत बोलत होते। गेले 15 वर्ष ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही
त्यांना नेमका आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर भोंग्याचा त्रास का झाला, हा प्रश्न आहे ना. पंधरा वर्ष अजिबात त्रास झाला नाही कोणाला. इतकी सरकार आली, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, मग लाडके त्यांचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हा भोंग्याचा त्रास नाही. पण आपले भाऊ मुख्यमंत्री झाले आणि भोंग्याचा त्रास सुरू झाला. हा भोंग्याचा त्रास पोटातून सुरू झालाय, पोटदुखीतून सुरू झालेला आहे. काल आणि आज सुद्धा लाऊडस्पीकर बंद केल्यामुळे आपण सगळ्यांनी हजारो भाविक या काकड आरतीला मुकलेत. म्हणजे एका अर्थानं या भोंगे प्रकरणामध्ये ह्या लोकांनी आमच्या हिंदूंचाच गळा आवळलेला. हे काय आहे, हे कोणाचं राजकारण आहे? भारतीय जनता पक्ष हा कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदुत्वावरती वार करतोय, हिंदुत्वावरती हल्ले करतोय. हडपसरमधल्या याच सभेत संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी केली. आज लोक पेटवा पेटवेची भाषा करतायत ना. कोणी करायची पेटवा पेटवेची भाषा? आमचं अख्खं आयुष्य पेटवा पेटवीत गेलं. आमचं अख्खं आयुष्य गेलं पेटवा पेटवी. लेकिन सवाल ये नहीं कि बस्तियां क्यों जली, सवाल ये है कि बंदर के हाथ में माचिस किसने दी. बरं, माचिस देऊन पण ते पेटायला तयार नाही. दोन दिवस आता पेटेल, उद्या पेटेल, ह्या कोपऱ्यात पेटेल, त्या गावात पेटेल. काय पेटलं का? काही दिवसापूर्वी माझ्या लक्षात आलं विक्रांत काय झालं. कधी कधी आपल्याला काही गोष्टी स्वप्नात आठवतात आणि म्हणून मी राजभवनामध्ये चौकशी केली की विक्रांत वाचवण्यासाठी जे कोट्यवधी रुपये या माणसाने गोळा केले या 420ने, ते आपल्याकडे मिळाले का? आता राजभवन ही कोणाची शाखा आहे? भारतीय जनता पक्षाची. सध्याचे राज्यपाल कोण आहेत? भारतीय जनता पक्षाचे नेते. आणि त्यांनी सुद्धा मला लेखी पत्र पाठवलं, आमच्याकडे असे पैसे जमा झालेले नाही आहेत. जर आमच्याकडे पैसे जमा झाले नाहीत, मग हे 50-60 कोटी रुपये विक्रांतच्या नावाने जमा केलेले गेले कुठे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही टोला लगावला. इतिहासातून काय शिकायचं हे ठरवायला हवं. आज इतिहासावरून काही जण भांडतायत असा टोलाही त्यांनी लगावला. आज आम्ही हेच बघितलं की मी पंटू म्हणून आणि ते खापर पंटू म्हणून एकत्र येऊन आज आपण इथे स्तंभ उभारला आहे. पण तरी देखील मुंबईत आमच्या वरळीमध्ये कोल्हापूरचे अनेक लोक इथे राहत असतात. साधारणपणे 25,000 ते 30,000 लोक आहेत. त्यांच्यासाठी कोल्हापूर भवन तिथून येणाऱ्या लोकांसाठी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं एक म्युझियम तिथे आपण उभारणार आहोत. आता इतिहासामधून शिकायचं काय हे आपण ठरवणं गरजेचं आहे. खूप लोक, अनेक मंडळी, अनेक राजकीय पक्ष इतिहासावरनं भांडत असतात आणि त्याच्यातून आपल्याला मिळणारे काय हा एक विचार लोकांनी करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. दररोज माध्यमांच्या समोर येऊन मनसेची भूमिका मांडणारे देशपांडे नेमके आहेत कुठे हा प्रश्न पोलिसांनाही पडला. कारण राज ठाकरे यांची भेट घेऊन निघाल्यानंतर पोलीस ताब्यात घेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप देशपांडे यांच्यावर आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासूनच संदीप देशपांडे हे नॉट रिचेबल आहेत. त्यांनी काल माध्यमांच्याकडे एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला होता. त्यानंतर मात्र ते कुठे दिसले नाही.
एकीकडे भोंगे हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन केलेलं असतानाच मशिदीवरची पहाटेची अजान तर बंद झाले. मात्र शिर्डीच्या साई मंदिरातली पहाटेची आरती ही फारच शांततेत पार पडते. नेहमी ही आरती भोंग्यावरून सर्वत्र ऐकू यायची, शिर्डीकरते ऐकायचे, पण भोंगे आंदोलनाचा बुमरँग झालाय का असाही प्रश्न आता काही जण विचारू लागले. शिर्डीमधून माहिती सगळी घेतली, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? तिथं अशोक काळे आहेत आमदार, ते अध्यक्ष आहेत. ऍडव्होकेट जगदीश चव्हाण उपाध्यक्ष आहेत. कळलं का? सरकार तुमचे आहेत, इतर ठिकाणच्या आजार तुमच्या वागत आहेत. आलं का लक्षात? असं मी जर म्हणालो त्याच्यावर तुमच्या कायद्याने तुमचा कायदा तुमचा त्या ठिकाणी वागतोय. सुप्रीम कोर्टात यावेळेला होते. आणि इकडे तुम्ही शिर्डी संस्थांचं काकड आरतीचे नाव घेऊन तुम्ही आम्हाला काय हिंदूला काय एवढे डरपोक समजलेत का? आम्ही भेकड नाही आहोत. आलं का लक्षामध्ये? काकड हा ऐका, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे काकड आरती झालेली आहे आणि काकड आरतीचा लाभ लोकांनी घेतला. नांदगावकर साहेब आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सध्या फोन लाईन वरनं. त्यांची प्रतिक्रिया मला निश्चितपणे यावर जाणून घ्यायची. आव्हाड साहेब, आपली प्रतिक्रिया. बोला. म्हणजे त्यांनीच कबूल केलं की काकड आरती लाऊडस्पीकरवर झालेली नाही आणि काकड आरतीचा त्रास कोणाला होतो हे त्यांना समजलेलं आहे. त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर? काकड आरतीचा त्रास शिर्डीतल्या लोकांना होतो हे या जगातलं 8वं आश्चर्य आहे. नाही, काकड आरतीचा त्रास कोणालाही होत नाही, कोणालाही होत नाही. अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या आजार चालू असतात. त्याच्यामुळे लोक परेशान आहेत. काकड आरतीमुळे परेशान नाही. साईबाबाच्या मंदिरामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्या जाती धर्माची लोक जातात. हे आव्हाड साहेब लक्षात घ्या. पहिलं तुम्ही किती पुष्टीकरण करणार? माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. पण काल तुमचेच राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. नाही, पण त्यांनी काय बोलले ते? तुम्ही पहिले आजाद जे होत आहेत अवेळे वगैरे वगैरे आजान वेगळे होते आणि आरत्या होतात असं होत नाही. आजान आरत्या बंद होणार ना, तुमच्यामुळे बंद होणार. तुमचे राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. काय बोलले ते सांगतो ना. ते म्हणाले मंदिरावरचे भोंगे काढून टाका. राजसाहेब बोलले, ते काय बोलले ते सांगतो ना मी तुम्हाला. ते असे म्हणाले की पहिले मशिदीवरची सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो काय निर्णय आहे तो सगळ्याला लागतो. असा पहिला मी ह्याला मारेन नंतर मी त्याला मारेन असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की समजेल कायद्यापुढे सगळे समान असतात. तुम्ही मला संविधान सांगू नका, तुम्ही वाचा ना. अहो, तुम्ही मला संविधान सांगणार काय बाळा नांदगावकर? तुम्ही मला सांगणार संविधान? राजसाहेबांना घेऊन चैत्यभूमीला जाऊन या कधीतरी. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. राजसाहेबांना घेऊन कधीतरी चैत्यभूमीला जाऊन या. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते तोंडात. तुम्ही घ्यायला लाज वाटते त्याचं काय करायचं? आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं तर नेहमीच घेतो राव. तुम्ही नाही घेत छत्रपती. तुम्ही विचार करा. स्टेजवर चढता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांना कोण फोटोला हार घालतात, बघतोच आहे. आपला विषय काकड आरतीचा विषयांतर होत होतं थोडस. पुन्हा एकदा मुसलमानांनी भोंगे कधीच काढून टाकले. मुसलमानांनी निवेदन दिलंय की काही करा पण काकड आरती होऊ द्या. बिरारामधील भेंडी बाजारला सकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी बाग झाली पहिली. ती कुठल्या कायद्याला धरून होती? कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला धरून होती? पाहिजे तुम्हाला मी पाठवतो. माझं त्याचं फुटेज आहे. नाही, पण मग नांदगावकर साहेब, राज ठाकरे असं म्हणाले होते की मग त्याची नागरिकांनी, सजग नागरिकांनी तक्रार करावी, कायदेशीर पर्याय अवलंबावा. मग त्याची तक्रार केली आहे का? हो, करतायत, केलेली आहे. आमच्या लोकांनी त्याच्या समोर हे पण केलं आहे, केलेली आहे. काय विषय येत नाही. बरं, मग आपण आव्हाड साहेबांना विचारूया आता की नेमकी काय कारवाई होईल, सरकार काय कारवाई करेल, आपण विचारूया त्यांना. असं आहे की 10 ते 6 हा कायदा जो आहे ना, हा सगळ्यांना लागू होणार. सगळ्यांना लागू होणार. त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई आणि त्यांचे काढा, नंतर त्यांचे काढा वगैरे काय होणार? ह्यांचे त्यांचे या भारतात नाही. बरोबर. आंबेडकरांच्या संविधानाने एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ असं सांगून टाकलं.
हो माहिती आहे आम्हाला ते. त्याच्यामुळे शिर्डीमधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून टाकले. खरे भोंगे उतरवण्याची काही गरज नाही, तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा ते हात निकाला की भोंगे लावा म्हणून बोलायचं नाही, अनाउन्समेंट करायचं ना, काही करायचं नाही लाऊडस्पीकरवर. पोल्युशन ऍक्ट पण बघा, भोंगे तो उतरवणारच नाहीत, कायद्यातच नाहीये ते. तिकडे मशिदींवरचे भोंगे खाली उतरवण्याच्या मनसेच्या भूमिकेचा फटका देवस्थानांना सुद्धा बसतोय. सर्वधर्म समभावाचं प्रतीक असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या आरतीवर सुद्धा याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं. मनसेच्या अल्टिमेटम नंतर राजकीय वातावरण तापलंय. भोंग्यांविना अनेक ठिकाणी अजान झाली. या आंदोलनामुळे फक्त मशिदींवरीलच भोंगे बंद झाले असं नाही, तर मंदिरांवरील भोंगे सुद्धा बंद झाले. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत रोज साईबाबा मंदिरात पहाटेची काकड आरती होत असते. यंदा मात्र तब्बल 70 वर्षांनंतर विना लाऊडस्पीकर काकड आरती साई मंदिरात पार पडली. पहाटेच्या काकड आरतीचा सुमधुर ध्वनी कानावर पडत नसल्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. राज ठाकरे म्हणताना ज्यांना त्रास होतो त्यांनी कंप्लेंट करा, तिथं बंद व्हायला पाहिजे. पण शिर्डीमध्ये तर कोणाला त्रास नाही आहे, ते नाही व्हायला पाहिजे. शिर्डीमध्ये गोंधळ झालं की आम्हाला समजायला नाही आरती चालू आहे की बंद आहे का समजत नाही. पण आम्ही आपसातच मनातच बोलत राहिलो आणि आरती केलं, पण ॲक्च्युली स्पीकर चालू व्हायला पाहिजे. शिर्डीत मशिदीच्या पहाटेच्या अजान वेळी लाऊडस्पीकर न लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नयेत अशी मुस्लिम समाजाकडून मागणी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्ट किंवा शासनाने जे काही भोंग्याचे जे 10 ते सकाळी 6चा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये काकड आरती आणि शेजारती ही माईकनी ऐकू येत नाही. त्याच्यामुळे इथले जे भक्तिमय वातावरण आहे जे त्याला बाधा पोचते. जिल्हा पोलीस प्रशासनानं साईबाबा संस्थानला भोंग्यांबाबत सूचना केल्या असून मार्गदर्शक निर्देशांनुसारच आरती पार पडणार असल्याचं साई संस्थानाकडून सांगण्यात आले. जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून एक पत्र प्राप्त झाले असून त्याच्यात त्यांनी आपल्याला न्यायालयाचा जो निर्देश दिलेला आहे त्याचे पालन करण्याची विनंती केली आहे. त्याच्यानुसार आपण आपल्या प्रथा परंपरा यांना कुठेही मुरड न घालता आपण न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आहोत. एकीकडे मुस्लिम समाजानं साईंच्या आरतीबाबत घेतलेल्या भूमिकेचं स्वागत होत असतानाच मनसे पदाधिकारी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेवर ठाम आहेत. तर भोंग्याबाबत राज्य सरकार गोंधळलेलं असल्याची टीका भाजपनं केली आहे. जे मुस्लिम बांधवांनी आपली आजान बंद ठेवून आणि शेज आरती काकड आरतीची चालू ठेवण्याकरता आज त्यांनी ट्रस्टीला पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमची आजान बंद ठेवतो आणि साईबाबांची काकड आरती शेज आरती ही चालू राहून द्या. परंतु मुस्लिम बांधवांनी जो निर्णय घेतलेला आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. मला असं वाटतं की हे शासन या ठिकाणी गडबड करत आहे. शासनाने या ठिकाणी भूमिका समजून घेतली पाहिजे. जे त्रासदायक आवाज आहेत ज्याच्यामुळे समाजाला त्रास होतो ते आवाज बंद झाले पाहिजे. परंतु ज्या साईंच्या आरतीमुळे या ठिकाणी भक्तांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण होतं, नवचैतन्य निर्माण होतं, असा आवाज बंद होता कामा नये. 4 मे पूर्वी काकड आरती शेजारती आरत्या साई मंदिर आणि परिसरात लावण्यात आलेल्या स्पीकरवरून ऐकण्यात येत होत्या. मात्र राज ठाकरेंच्या भोंगा आंदोलनाचा काकड आरती, भजन, कीर्तन तसंच विविध हिंदू धार्मिक रूढी परंपरांना देखील याचा फटका बसतोय एवढं मात्र नक्की. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. पाहूयात याचे आता पुढे आणखीन काय काय परिणाम येतात ते. राजकीय परिणाम तर मोठे असतील पण बाकीचे कळेलच. दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या, काही भावनिक बातम्या आणि देशातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या बातम्या काही छोट्याशा ब्रेक नंतर. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. राणा दाम्पत्याची तब्बल 13 दिवसानंतर कारागृहातून सुटका झाली. हे दोघेही 2 वेगवेगळ्या कारागृहात होते. सुटका झाल्यानंतर कारमधून जात असताना आमदार रवी राणा
हनुमान चालिसाचं पठण करत होते, तर खासदार नवनीत राणा जेलमधून बाहेर पडल्या त्या थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. तळोजा जेलमधून रवी राणा तर भायखळा कारागृहातून नवनीत राणांची सुटका झाली. सुटका झाल्यावर रवी राणांनी कारमध्ये हनुमान चालिसाचं पठण सुरू केलं. प्रकृती ठीक नसल्यानं उपचारासाठी नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर रवी राणा थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या उपस्थित होते. नवनीत राणांची त्यांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ऍडमिट आहे लीलावतीमध्ये आणि त्यांना जो त्रास चालू आहे तो गेल्या 6 दिवसांपासून त्रास चालू होता. त्यांनी विनंती केली होती पण त्यांना जेल प्रशासनाने ऍडमिट केलं नाही. हे दुर्भाग्य आहे. एका लेडीजला एवढं भयाचं कारण काय आहे, एवढ्या प्रकारचं प्रेशर आणण्याचं कारण काय आहे हे समजत नाही. हनुमान चालीसा म्हणणारा भक्तांना 10-12 दिवस जेलमध्ये ठेवणं आणि बेशर्मी आणि बेरहमी ती हद आहे की जेलमधून सरळ खासदार नवनीत राणाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागते. हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत राणा दाम्पत्यानं मुंबईत पाऊल ठेवलं. मात्र त्यांना रोखण्यासाठी शिवसैनिक सुद्धा आक्रमक होते. यावेळी राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे हा वाद अखेर देशद्रोहाच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचला. राणा दाम्पत्याला अटक झाली. 13 दिवसानंतर त्यांची सुटका झाली. मात्र जामीन मंजूर करताना त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले. त्यांना संबंधित प्रकरणावर माध्यमांशी बोलता येणार नाहीये. साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधता येणार नाहीये. त्यामुळे सुटका झाल्यानंतर रवी राणा कारमधून रवाना झाले, तर नवनीत राणांनी थेट हात जोडले. नवनीत राणा यांची प्रकृती सध्या बरी नाही. त्यांना चेस्ट पेन होत आहे, त्यांना बॉडी पेन होत आहे, त्यांचा BP वाढलेला आहे. कालच त्यांना जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. तिथे त्यांची प्रकृती तपासली सुद्धा होती. त्यांचं CT स्कॅन सुद्धा करण्यात आलं होतं. सध्या मॅडमची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. अमरावतीच्या खासदार आणि आमदारानं मुंबईत येऊन थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. मात्र यावेळी राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. त्यामुळे सरकारनंही कठोर भूमिका घेतली. परिणामी आगामी काळात इतर नेतेही मुख्यमंत्र्यांविषयी वक्तव्य करताना खबरदारी घेतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी करत असलेल्या आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साक्ष नोंदवली. या साक्षीदरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचाराला तत्कालीन भाजप सरकार आणि गृहमंत्री जबाबदार असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तत्कालीन सरकारला हिंसाचारावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं, मात्र तसं केलं गेलं नाही, असं शरद पवार यांनी आपल्या साक्षीदरम्यान नमूद केलंय. थेट प्रश्नोत्तरं झाली आणि अनेक प्रकारच्या प्रश्न हे शरद पवार यांना विचारण्यात आले. आयोगानं विचारलं की राजकीय नेते भडकाऊ भाषण देत असतील तर त्याला जबाबदार कोण. यावर पवारांनी असं म्हटलं की राजकीय पक्षाचा नेता जाहीर सभेत बोलत असताना त्यानं समाजामध्ये हिंसा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. असं होत असेल तर त्याची जबाबदारी नेत्याला टाळता येणार नाही. आयोगानं म्हटलं राजकीय आंदोलनं होत असताना आपल्या हाती काही सूचना आहेत का. शरद पवार यांनी म्हटलं नेहमी राजकीय आंदोलनं होत असतात. सरकारनं एक आंदोलनाची जागा निश्चित केली तर असे प्रसंग टाळता येतील. आयोगाच्या वतीनं विचारण्यात आलं खाजगी आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं, यावेळेला दोषी कोणाला धरलं पाहिजे. त्यावर पवार यांनी म्हटलं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तपास करून कोण दोषी आहे याचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे. देशविघातक कृत्य रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, पण इतर एजन्सींनी यामध्ये घुसखोरी करू नये. पुढे त्यांना विचारण्यात आलं जानेवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद आयोजित केला होता, यावर कोणाला जबाबदार धरायचं. यानंतर हिंसा आणि नुकसान झालं, याला कोण जबाबदार आहे, आपल्या याबद्दल काही सूचना आहेत का. त्यावर शरद पवार यांनी म्हटलं की मला यावर काही बोलायचं नाही, हा विषय न्यायालयात आहे. पुढे भीमा कोरेगाव प्रकरणी रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांना आयोगानं बोलावलं पाहिजे का या प्रश्नावर आयोग या निष्कर्षावर पोहोचला असेल तर याचा विचार आयोगानं करावा असं म्हणत एक प्रकारे या सगळ्यांची साक्ष नोंदवावी असं शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलंय.
पुढे वकील मकरे यांनी कोरेगाव भीमातील विजयस्तंभाचा ताबा कोणाकडे असावा असा थेट प्रश्न विचारला। संबंधित जागा मालकाला राज्य सरकारनं मोबदला द्यावा आणि हा स्तंभ राज्य सरकारनं आपल्या अधिकारामध्ये घेऊन ऐतिहासिक घोषित करावा असं पवारांनी म्हटलंय। तिकडे ॲडव्होकेट बनसोडे यांनी भिडे आणि एकबोटे यांना ओळखता का यावर मी त्यांच्या ॲक्टिव्हिटीविषयी माध्यमांमधून वाचलंय, मी व्यक्तिशः त्यांना भेटलेलो नाही असं स्पष्टीकरण दिलं। या सगळ्या दरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी भाजप आणि शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढले। स्पॉन्सर्ड बीजेपीची असणारी ही आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीसुद्धा गुंतलेली आहे, नवीन नाही आहे त्याच्यामध्ये। काय आमचे दोन्ही आरोप होते की बाबा त्याच्यामध्ये असणारं बीजेपी होती या सगळ्या घटनेमध्ये आणि त्यांना पाठिंबा देणारं RSSचं ते त्यावेळेस भीमा कोरेगावचं काडर होतं सगळं तिथे, त्यांचं जिल्हा परिषद सदस्य सरपंच बैठक घेऊन त्यांनी असणारं केलेलं आहे। त्या नवीन काय नवीन काही नाही आमच्यासाठी ते। संभाजी भिडेंना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी गुंतवलं जाते, ते नसताना काही हात नसताना जाणीवपूर्वक त्यांना त्या ठिकाणी गुंतवण्याचा राजकीय त्या ठिकाणी प्रयोग झाला। परंतु शेवटी सत्य हे सत्य असतं आणि आज त्या ठिकाणी आयोगानं त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट देऊन मोकळं केलेलं आहे। च्या घरावर हल्ला झाला तो त्यांना रोखता आला नाही। भीमा कोरेगावचं कुठे काढताय? भीमा कोरेगावच्या विषयामध्ये आम्ही पण खूप बोलू शकतो। जाती जातींमध्ये भेद निर्माण करणं, जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करणं हा यांचा उद्योग झालेला आहे। आजही मला ते दिवस आठवतात की 1 तारखेला भीमा कोरेगावचा प्रसंग घडला, 2 तारखेला सकाळी 8 वाजता पवारसाहेबांची पत्रकार परिषद आणि सरळ सरळ मिलिंद एकबोटे आणि संभाजीराव भिडेंचं नाव त्यांनी घेतलं। म्हणजे प्रत्येक विषयाला एक जातीचा रंग द्यायचा। तिकडे राज्यात सध्या जातीपातीचं राजकारण जोरात आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री व्हावा असं वक्तव्य केल्यानं एक वेगळी चर्चा सुरू झाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकताच हिंदुत्वाचा अजेंडा राबवत राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर जातीय राजकारण करत असल्याचा आरोप केला होता। यानंतर आता भाजपने सुद्धा जातीचंच राजकारण करायला सुरुवात केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण मुख्यमंत्री व्हायला हवा असं वक्तव्य केलंय। पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुका आल्या, आमच्याकडे लक्ष ठेवा, कोणत्या का पक्षानं होत नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणाला प्रतिनिधित्व द्या आणि एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महानगरपालिकेमध्ये निवडून द्या, असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता। सुनील किनगावकर ही विनंती मला लागू होत नाही, कारण मी केवळ ब्राह्मणाला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही, मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो। रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागल्या आहेत। तृतीयपंथी व्यक्ती पण मुख्यमंत्री होऊ शकते किंवा एखादी महिला किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकते असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलाय। मुख्यमंत्री कुठल्या जातीच्या व्यक्तीने व्हावं हे कुणी होऊ शकतं। तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते किंवा महिलाही मुख्यमंत्री, आपणही मुख्यमंत्री होऊ शकता। 145चं बहुमत आणा आणि राज्याचा प्रमुख व्हा। असं कुणी काही सांगेल की अमुक्याने व्हावं तमक्याने व्हावं, अरे त्यांनी 145 आमदार त्याच्या पाठीशी उभे केले तर होईल ना तो मुख्यमंत्री, ती व्यक्ती मग कुणी असली तरी। तर रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा अर्जुन खोतकरांनी चांगलाच समाचार घेतला। सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे।
आता सध्याचे मुख्यमंत्री तेही परशुरामच आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे, आणि यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर जोशी केले तेही परशुरामच होते. त्यामुळं करू वगैरे भानगडी सोडून द्या, पण आताचे मुख्यमंत्री आमचे परशुरामच आहेत. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आधी महाराष्ट्राला लाभलेले मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ब्राह्मण मुख्यमंत्री होते. सध्या राज्यातलं तापलेलं वातावरण बघता राजकीय नेत्यांच्या जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातलं वातावरण आणखी गढूळ होण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. विजय कमळे पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जालना. दरम्यान रावसाहेब दानवेंच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्हाला ब्राह्मण मुख्यमंत्री हवाय ना, लोक देतील ना, मग लोक निर्णय घेतील. तुम्ही कोण ठरवणार? महाराष्ट्राचा यापुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे फक्त शिवसेना ठरवणार. आणि आम्हाला काय सांगताय तुम्ही? या महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी दिलाय. जेव्हा बाळासाहेबांना प्रश्न विचारला की या महाराष्ट्रात ब्राह्मण मुख्यमंत्री कसा चालेल, तेव्हा बाळासाहेब म्हणाले, माणसाचं कर्तृत्व महत्वाचं असतं, जात महत्वाची नाही, निष्ठा महत्वाच्या असतात. बातमी आहे मुंबईतल्या एका हिरोची. हा हिरो आहे वर्दीतला. झालं असं की मुंबईच्या रस्त्यावर सकाळी सकाळी मृत्यूचा थरार काही जणांना अनुभवायला मिळाला. मात्र त्याच वेळेला स्वतःच्या जीवावर उदार होत वर्दीतल्या या हिरोनं एका मुलीची सुटका केली, तिचा जीव वाचवला. अवघ्या काही सेकंदाचा थरार, मात्र जीव घेणा. या गर्दीत जमलेल्या अनेकांना इथे नेमकं काय घडतंय हे कळायच्या आतच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. मुंबईच्या भर रस्त्यात सकाळी सकाळी तरुणीवर चाकू हल्ला झाला. मात्र हल्ला करून पळून जायच्या तयारीत असतानाच तिथे असणारे पोलीस मयूर पाटील यांनी वाऱ्याच्या वेगानं धाव घेतली आणि झडप घालून हल्ला करणाऱ्या माथेफिरूला पकडलं. समोरून एक मुलगा मुलीच्या पाठीमागे पळत आला आणि त्यांनी चाकू काढून तिच्यावर वार करायला सुरुवात केली. तेवढंच माझ्या लक्षात आलं, दिसले, तर मी लगेच पळत गेलो आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्यामुळे या माथेफिरूनं मुलीला संपवायचं ठरवलं. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला जिथल्या तिथे ठेचलं. पळत गेल्यानंतर पहिले त्याला पकडलं खाली पडल्यानंतर लगेच माझे सहकारी तिथं पळत आले. त्यांनी लगेच काठीने त्याच्यावर हल्ला पण केला. या सगळ्या झटापटीत पोलीस कर्मचारी पाटील यांच्या हातावर सुद्धा चाकूचा वार होऊन ते जखमी झालेत. मात्र ह्या सगळ्या प्रसंगाला निधड्या छातीनं सामोरे जाणारे मुंबई पोलीस हे पुन्हा एकदा हिरो असल्याचं सिद्ध झालंय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या शूर शिपायाला सॅल्यूट. छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि एक खूप मोठी बातमी. दिल्ली आणि महाराष्ट्रात घातपाताचा मोठा कट हरियाणा पोलिसांनी उधळून लावलाय. कर्नाल पोलिसांनी 4 संशयित दहशतवाद्यांना अटक केले. हे दहशतवादी महाराष्ट्राकडे का येत होते याचा तपास आता सुरू झालाय.
हरियाणातल्या कर्नालमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये 4 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे। या सगळ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा सुद्धा जप्त करण्यात आला आहे। हे सगळे पंजाबमधून दिल्लीच्या दिशेने प्रवास करत निघाले होते। हे संशयित पंजाब स्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनेशनलशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे। जैसे ही वो इनोवा गाड़ी वहाँ पहुंची, हमने उस गाड़ी को वहाँ पर रोका, चारों युवकों को काबू किया। युवकों ने पूछताछ में अपना नाम गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर और भूपेंद्र बताया। ये चारों ही पंजाब के रहने वाले हैं। तलाशी के दौरान एक देसी पिस्टल, 30 जिंदा कारतूस और 3 लोहे के कंटेनर जिनका एक का वजन लगभग 2.5 किलो के आसपास है, वो मिले थे। गुरप्रीत सिंग, अमनदीप, भूपेंद्र आणि परमिंदर अशी या 4 दहशतवाद्यांची नावं आहेत। अटक करण्यात आलेले 3 संशयित हे फिरोजपूर इथले असून एक जण लुधियानाचा आहे। या संशयित दहशतवाद्यांच्याकडून पिस्तुलाची 31 जिवंत काडतुसं, 3 IED जप्त करण्यात आले आहेत। तसंच त्यांच्याजवळ गन पावडरचे कंटेनर सुद्धा सापडले आहेत। आतापर्यंत त्यांची जी चौकशी झाली त्यानुसार या संशयित दहशतवाद्यांना ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र पुरवठा करण्यात आला। संशयितांच्या वाहनात आणखीन काही स्फोटकं असण्याची शक्यता असल्यानं रोबोच्या मदतीनं त्याचा शोध घेण्यात आला। पहाटे 4 वाजता बस्ताडा टोल नाक्यावर कर्नाल पोलिसांनी कारवाई करत या संशयित दहशतवाद्यांना पकडलं। सध्या या संशयितांची हरियाणा पोलिसांसह इतर तपास यंत्रणांच्याकडून चौकशी सुरू आहे। हे संशयित दहशतवादी दिल्ली मार्गे महाराष्ट्रात नांदेडला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। हरविंदर सिंह जिंदा, जो कि पाकिस्तान बेस्ड है, उसने ड्रोन के जरिए फिरोजपुर जिले में इनकी सप्लाई करी थी और उसके बाद में पहले भी कंसाइनमेंट एक बार उसके पास में आ चुका है। ये कंसाइनमेंट जो है वो उससे लेकर के फिरोजपुर से लेकर के वहाँ जा रहे थे नांदेड़ के पास में। जो है वो हरविंदर सिंह जो रिंदा है वो पाकिस्तान में वहाँ रह रहा है और आतंकी गतिविधि में संलिप्त रहा है। वो ही इनको एक्सप्लोजिव्स और NDPS की जो सामग्री है उपलब्ध कराता है और साथ में ही इनको एक लोकेशन भी भेजता है और उस लोकेशन पे इनका काम ये होता है कि वहाँ पर जो एक्सप्लोजिव्स या हथियार है वो रख करके आने होते हैं। पकडलेले सगळे संशयित पाकिस्तानात लपून बसलेला दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंडाच्या संपर्कात होते। हरविंदर सिंग उर्फ रिंडावर नांदेडमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। रिंडा मूळचा पंजाबच्या तरण तारण जिल्ह्याचा रहिवासी। काही वर्षांपूर्वी तो नांदेडला आला होता। 2016 मध्ये नांदेडला त्याने 2 खून केले। तसंच त्याने अनेकांच्याकडून खंडणी सुद्धा उकळली। खंडणी न देणाऱ्या 4घांवर रिंडाच्या साथीदारांनी गोळीबार केला होता। हे संशयित दहशतवादी नांदेडला येणार असल्याच्या माहितीनंतर पोलीस सतर्क झाले। त्या दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन तपासण्यासाठी पोलिसांचं एक पथक कर्नालला रवाना झालंय। सध्या त्यांच्याकडे त्या आरोपींकडे सखोल विचारपूस करत आहेत। नांदेडची सुद्धा टीम आपण तिथे पाठवत आहोत आणि प्रत्यक्ष आरोपींना विचारपूस केल्यानंतर यापूर्वीचं कन्साइनमेंट कधी आलं, कोणाकडे डिलिव्हरी झाली, कोण साथीदार होते, नेमकं काय इरादा होता, सर्व मुद्द्यांवर बारकाईने तपास केला जाईल। रिंदा पंजाबचा आहे आणि नांदेड येथे शिक्षण झालेलं आहे। नांदेड येथे रोशन सिंग माळी आणि रिंदा यांचे तापसात क्रॉस मर्डरचे आणि 307चे गुन्हे दाखल आहेत। त्यानंतर त्याच्या नावाने किंवा त्याच्याकडनं आलेल्या व्हॉइस क्लिपनुसार ठिकठिक वेळोवेळी लोकांना धमकीचे मेसेज आलेले आहेत। खंडणीचे गुन्हे सुद्धा आपल्याकडे दाखल आहेत। पंजाबमधील दहशतवाद अजूनही सुप्त अवस्थेत जिवंत असल्याचंच यामधून समोर आलंय। महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये शिवसेना आणि शीख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेचे कार्यकर्ते परस्परांना भिडले। या झटापटीनंतर हे दहशतवादी दारुगोळा घेऊन महाराष्ट्राकडे येत असल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। तसंच या संशयित आरोपींचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का याचा सुद्धा तपास सुरू आहे। दिल्लीहून प्रशांत लीला रामदास, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता देशभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। जम्मू काश्मीरमध्ये सीमांकन आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुका आणि राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळत आहे। आयोगानं या अहवालात दिलेल्या शिफारसींमुळे जम्मू काश्मीरच्या राजकारणात मोठा बदल होतोय। परिसीमन आयोगानं विधानसभेच्या जागांची संख्या वाढवणं, काश्मीरी पंडित आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाची तरतूद यासह अनेक महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत। सीमांकन आयोगानं जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा आणि लोकसभेच्या जागांसाठी केलेल्या महत्त्वाच्या शिफारसींमुळे जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच काश्मीरी पंडितांसाठी आरक्षण उपलब्ध होणार आहे।
तिकडे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO अंदाजानुसार गेल्या 2 वर्षात 15 दशलक्ष लोकांना कोरोनाच्या विषाणूमुळे किंवा आरोग्य प्रणालीवर झालेल्या परिणामामुळे आपले प्राण गमवावे लागले. देशांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 6 दशलक्ष जणांचा दुप्पट मृत्यू झालेत. आग्नेय आशिया, युरोप आणि अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झालेत. भारतात कोरोनामुळे 47 लाख मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं या अहवालात नमूद केलंय. मात्र WHOच्या या आकडेवारीवर भारतानं जोरदार आक्षेप घेतलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं जारी केलेल्या आकडेवारीवर आक्षेप घेताना सरकारच्या वतीनं रशियाकडून भारताच्या चिंतेकडे पुरेशी दखल न घेता अतिरिक्त मृत्यूचे अंदाज जारी केले जात आहेत असं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा हे 2 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. सिलिगुडी इथे रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंडवर एका सभेला संबोधित करताना त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बंगालच्या जनतेनं ममता बॅनर्जी यांना 3ऱ्यांदा जनादेश दिला. आम्हाला वाटलं की दीदी बऱ्या होतील, पण दीदींच्या राजवटीत भ्रष्टाचार, सिंडिकेट आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ममता दीदींनी असा विचार करू नये की भाजप प्रत्युत्तर देणार नाही, असं थेट अमित शहा यांनी म्हटलंय. यानंतर शहा यांनी CAA बद्दलही आपलं मत स्पष्टपणे मांडलं. TMC CAA बद्दल अफवा पसरवत आहे की त्याची अंमलबजावणी होणार नाही, परंतु कोरोनाची लाट ओसरताच CAA लागू होईल असं स्पष्टपणे त्यांनी नमूद केलं. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात महामुंबई.